भीमा कोरेगावची लढाई ही केवळ एक लष्करी संघर्ष नसून ती सामाजिक आत्मसन्मान आणि समतेच्या लढाईचे प्रतीक मानली जाते. ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगाव येथे झाली. हे युद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्यातील पेशवे गट यांच्यात झाले होते. हे तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा एक महत्त्वाचा भाग होते. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 28,000 सैनिक होते. यात 20,000 घोडदळ आणि 8,000 पायदळ होते. या सैन्यात अरब, गोसावी आणि मराठा सैनिकांचा समावेश होता. कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील या तुकडीत फक्त 834 सैनिक होते. यामध्ये सुमारे 500 महार सैनिक, 24 युरोपियन तोफची आणि काही मद्रासी तोफखाना सैनिक होते. 31 डिसेंबर 1817 रोजी ब्रिटिश तुकडी शिरोरहून पुण्याकडे निघाली होती. 1 जानेवारीच्या पहाटे त्यांना भीमा नदीच्या दुसऱ्या तीरावर पेशव्यांचे अफाट सैन्य दिसले. ब्रिटिश सैन्याने कोरेगाव गावातील एका जुन्या गढीचा आश्रय घेतला. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजे सुमारे 12 ते 15 तास ही लढाई सलग सुरू होती. महार सैनिकांनी प्रचंड भूक, तहान आणि थकवा असतानाही पेशव्यांच्या सैन्याला अंगावर घेतले. त्यांनी निकराची झुंज देऊन पेशव्यांच्या सैन्याला गाव काबीज करू दिले नाही. अखेर मोठ्या ब्रिटिश कुमकेच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने रात्री माघार घेतली. इतिहासकारांच्या मते ही लढाई केवळ राजकीय नव्हती. महार समाजाने पेशवाईतील जाचक जातीभेद आणि अस्पृश्यतेविरुद्ध दिलेला हा एक लढा होता. या लढाईतील सैनिकांच्या शौर्याची आठवण म्हणून ब्रिटिशांनी 1822 मध्ये कोरेगाव येथे एक 76 फूट उंच विजयस्तंभ उभारला. या स्तंभावर धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत. यात नाक हे विशेषण लावलेली 22 पेक्षा जास्त नावे महार सैनिकांची आहेत. सोमनाक, रायनाक, येसनाक. 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभाला भेट देऊन मानवंदना दिली. त्यांनी या घटनेला दलितांच्या शौर्याचे आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून जगासमोर आणले. तेव्हापासून दरवर्षी 1 जानेवारीला लाखो लोक येथे अभिवादन करण्यासाठी जमतात. भीमा कोरेगाव हे आज सामाजिक समता, न्याय आणि अस्मितेचे केंद्र बनले आहे. ही लढाई आपल्याला शिकवते की जेव्हा आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा संख्याबळापेक्षा जिद्द महत्वाची असते. हा विजय केवळ लष्करी नव्हता, तर तो अन्यायाविरुद्धचा आणि आत्मसन्मानाचा विजय होता. आजही भीमा कोरेगावचा विजयस्तंभ या 500 सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देतो. शौर्य दिनानिमित्त सर्व शूरवीरांना कोटी कोटी नमन.